आज गणेश उत्सवाचा पहिला दिवस आणि पुण्याची ओळख ही गणेश उत्सवासाठी फेमस असणारी आणि त्यातल्या त्यातच सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने गणपती बाप्पांना आपल्या घरात आपल्या मंडळात विराजमान केलेले आहे, त्यांची स्थापना केलेली आहे आणि डेकोरेशन्स म्हणा, देखावे म्हणा, वेगवेगळे प्रकारचे केलेले आहेत. मात्र आपल्याबरोबर बाप्पांचा असा एक अवलिया भक्त आहे ज्यांनी रुबिक्स क्यूब्स जे त्याच्यात इनबिल्ट टॅलेंट आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी बाप्पांची एक सुंदर अशी कलाकृती त्यांनी बनवलेली आहे आणि ती आपल्याला सादर केलेली आहे. तुम्ही मे आय प्रेझेंट यू मास्टर ऋषिकेश कांबळे. ही इज द टॅलेंट हू हॅज मेड दिस पॉसिबल. सो ऋषिकेश, सगळ्यात पहिले तर अभिनंदन. एवढं छान तू कलाकृती साकारली आहे बाप्पांची. हे टॅलेंट, ही जी तुझी रुबिक्स क्यूबची आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांग. नमस्कार सर्वांना. सर्वात आधी गणपती बाप्पा मोरया मी या वाक्याने सुरुवात करतो. मी ऋषिकेश किशोर कांबळे. आता मी सध्या BSc कॉम्प्युटर सायन्स करत आहे PVG कॉलेजमधून. तर मला रुबिक्स क्यूबची आवड 6वीत असल्यापासून लागली. आधी मी स्टार्टिंगला नॉर्मल 3x3 क्यूब सॉल्व्ह करायला शिकलो. त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी लॉकडाऊनमध्ये मला अनेक वेगळ्या प्रकारचे क्यूब्स आणून दिले. तेही मी ते सॉल्व्ह करत गेलो. त्यानंतर माझा इंटरेस्ट अजून वाढला रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करण्यामध्ये. नंतर हळूहळू 1-1.5 वर्षाआधी माझ्या पप्पांनी मला 520 रुबिक्स क्यूब आणून दिले. मी त्यावर वेगळ्या लोकांचे किंवा हनुमान, गणपती बाप्पा असे मी खूप जणांचं मोझॅक बनवलेलं आहे. आतापर्यंत सध्या मी 20 ते 25 मोझॅक तयार केलेला आहे. मला मोझॅक तयार करण्यासाठी साधारण 4 ते 5 दिवस लागतात. ऋषिकेश, तुझं नाव काय इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नोंदवलेलं आहे, त्याबद्दल काय माहिती द्या. हो, मी 9th मध्ये असताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं. तर त्यामध्ये मी एक मुंबईचा एक जो आहे त्याच्या आफान कुट्टी म्हणून त्याचा मी रेकॉर्ड ब्रेक केलं. फास्टेस्ट टू रिप्रेझेंट इंग्लिश अल्फाबेट्स 7x7 क्यूबवर मी एक न बघता केलं, ब्लाइंड फोल्ड आणि एक बघून, असे 2 रेकॉर्ड्स केले. तर मी त्याचे दोन्ही रेकॉर्ड तोडले. असं माझं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2दा नोंद झाली आहे. आता मी सध्या अजून वेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स ट्राय करत आहे, जसे की गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, कलाम बुक ऑफ रेकॉर्ड, असे अजून खूप काही. ऋषिकेश, आता जी मोझॅक तू हे बाप्पांचं तयार केलेलं आहे, ह्याची कल्पना तुला कशी आली? आपण असं काय करावं यावर? आधी मी एक म्हणजे इंस्टाग्रामवर बघितलेलं की आपण रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून असं खूप वेगळं बनवू शकतो रुबिक्स क्यूब वापरून. मग त्याच्यातून मला आवड निर्माण झाली. रिगार्डिंग रुबिक्स क्यूब, हाऊ डू यू सी युअर फ्युचर? म्हणजे भविष्य कसं बघतो तू? पुढे अजून कसं ह्याला अजून हे करणार? आता सध्या इंडियामध्ये रुबिक्स क्यूबचं तर वाढतच आहे. कॉम्पिटिशन्स पण खूप होतात इंडियामध्ये, आउट ऑफ इंडिया पण होतात. पण माझी अशी एकच इच्छा आहे की रुबिक्स क्यूब ऑलिम्पिक्स जसे गेम होतात त्याच्यामध्ये फुटबॉल, हे हॉकी, असे खूप प्रकारचे गेम आहेत, चेस वगैरे. तर ऑलिम्पिक्स मध्येही रुबिक्स क्यूबचा त्यांनी इन्व्हॉल्व केला पाहिजे. तर नक्कीच ऋषिकेश कांबळे हे खूप चांगलं टॅलेंट आहे त्याच्यात. त्यांनी एवढी सुंदर अशी बाप्पांची कलाकृती तर रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून साकारलेली आहे, ज्याला बघून मन तृप्त होत आहे. तुम्ही बाप्पांची कलाकृती बरोबरच न्यूज डॉट्स बघत राहा. न्यूज डॉट साठी मी झोएब शेख, पुणे.